तर काल मी गेले होते IKEAमध्ये काहीतरी माझं काम होतं, पण IKEAमध्ये आल्यानंतर इतकं नवीन कलेक्शन दिसलं, तर म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावी. तर त्यामधला हा जो तुम्हाला डबा दिसतोय ना, हा एक व्हेजिटेबलसाठी आपण स्पिनर वापरतो. म्हणजे आपल्या ज्या काही पालेभाज्या आहेत, कोथिंबीर, पालक, कढीपत्ता हे आपण जेव्हा धुतो किंवा आपली काकडी, गाजर वगैरे जे काही आपण धुवून घेतो ना, तर त्याचं पाणी घालवण्यासाठी हे असं एक स्पिनर वापरलं जातं. तर याच्यावरती तुम्हाला जिथे मी फिरवते ते दिसतं आहे ना, त्याच्या आतमधलं जे जाळीचं जे बास्केट आहे, छोटासा टब आहे, तो फिरतो आणि जे काही पाणी आहे ना, ते ज्या बाहेरचा जो टब आहे ना, त्याच्यामध्ये येतं. म्हणजे आपल्याला जेव्हा कोथिंबीर वगैरे पटकन धुवून आपल्याला जर फ्रीजमध्ये स्टोअर करायची असेल, तर याच्यामध्ये टाकून आपण त्याला जर फिरवलं, तर पाणी सगळं खालच्या बास्केटमध्ये जातं. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये आहे ना, मी हे जे व्हेजिटेबल स्ट्रेनर आहे तो बघितला होता. चांगला आहे, प्राईज वाईज ओके आहे. पण ज्यांना खूप घाई गडबड असते भाज्या वगैरे ठेवण्यासाठी, त्यांच्यासाठी हे परफेक्ट आहे, वर्किंग वुमनसाठी. तर ओके आहे, प्राईस पण खूप जास्त नाही आहे आणि मेन म्हणजे स्टर्डी आहे. चांगलं व्यवस्थित टिकतं व्यवस्थित वापरलं तर. फक्त एवढंच आहे, थोडंसं मोठ्या साईजमध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्या किचनमध्ये व्यवस्थित जागा हवे. आणि प्रत्येक जेव्हा पण मी प्रॉडक्ट तुम्हाला दाखवते ना, त्याच्यासोबत टॅग देखील दाखवते. म्हणजे एक अंदाजपंचे तुम्हाला प्राईस देखील कळून जाईल. तर बघा वरती आहे ना, मी आता एका हाताने करते आहे, पण जर तुम्ही दोन्ही हातांनी व्यवस्थित पकडून जर ह्याला फिरवलं ना, तर ते व्यवस्थित फिरतं. तर याची प्राईज आहे ₹300. त्यानंतर मला नवीन सोप डिस्पेन्सर बॉटल्स दिसल्या. तर ह्या ज्या बॉटल्स आहेत ना, ह्या इतक्या छान आणि इतका रिच लुक देत होत्या. प्राईस तर तुम्हाला समोर दिसतेच आहे आणि याच्यावरती टॅग देखील लावलेला आहे, नवीन आहेत. पण ह्याचं जे म्हणजे टेक्स्चर होतं आणि त्याचा जो लुक होता ना, तो इतका छान होता. त्यानंतर हे ऑल पर्पज काचेचे ड्रिंकवेअर्स माझ्या विश लिस्टमध्ये ऑलरेडी आहेत. आता माहीत नाही कधी घेईन, पण मला हे खूप आवडलं आहे. त्यानंतर ही लोखंडाची एक व्हाईट कलरमध्ये रॅक आहे, की जे आपण आपल्या ओट्यावरती, आपला ओटा छोटा असेल तर ठेवू शकतो. यामध्ये साईडला हुक्स आहेत. इथे आपला टिश्यू पेपर होल्डर वगैरे किंवा आपण दुसरंही काही गोष्टी ठेवू शकतो, अशा पद्धतीची रॅक डिझाईन केलेली आहे. त्यानंतर इथे भांड्यांसाठी एक ब्रश बघितला, त्याला समोर आहे ना स्क्रब लावलेला आहे आणि मागे पकडायला हँडल आहे. तर तो जो हँडल आहे त्याच्यामध्ये आपण जे डिशवॉशिंगचं जे लिक्विड आहे ते भरू शकतो. त्याला एक बटन देखील दिलेलं आहे. ते दाबल्यानंतर जो आपलं जे लिक्विड आहे ते बाहेर येतं आणि डिशेसला लागतं. म्हणजे सेपरेटली आपल्याला कुठून हात वगैरे लावायची गरज नाही आहे. तर कुणाला ॲलर्जी वगैरे असते भांडी घासायची, तर त्यांच्यासाठी हा ब्रश खूप छान असा डिझाईन केलेला आहे. क्वालिटी वाईज ओके आहे. फक्त स्क्रब जो आहे ना, तो थोडासा सॉफ्टवाला स्क्रब आहे. त्यानंतर हे ब्रश आपण सगळ्यांनी बघितलेलेच आहे. त्याच्यावरती देखील एक छोटीसं तुम्हाला बॉटल दिसते. त्या बॉटलमध्ये आपण विम लिक्विड टाकून आपले जे भांडी वगैरे आहेत ना, ती घासू शकतो. तर हा जो ब्रश आहे ना, त्याची क्वालिटी चांगली आहे. मी खूप बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तो ब्रश यूज केलेला. त्यानंतर हे एक स्ट्रेनर आहे. तर स्टेनलेस स्टीलची बॉडी आहे आणि खाली जे तुम्हाला ब्लॅक कलरचं दिसते ती रबर बॉडी आहे. आणि मेन म्हणजे असे जे स्ट्रेनर्स आहेत हे आपण कमी जागेमध्ये ठेवू शकतो, अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहेत. तर वरती असं प्रेस केलं की स्ट्रेनरची जी हाईट आहे ती कमी होते आणि आपण याला कुठेही व्यवस्थित असं ठेवू शकतो. तर यामध्ये 2 टाईप होते. एक होतं अशा हँडलमध्ये आणि दुसरं आत्ता मी तुम्हाला जे दाखवलं ते. तर हे देखील स्ट्रेनरच आहे आणि क्वालिटी का चांगली आहे, कारण यामध्ये आपण नेहमी फक्त रबर मटेरियल बघितलेलं आहे, पण याचा आता हँडल वगैरे जो आलेला आहे तो थोडासा वेगळा लूक देतो आहे स्टेनलेस स्टीलमुळे. त्यानंतर IKEAमध्ये ही नवीन ऑइल डिस्पेन्सर बॉटल बघितली. पूर्ण काचेची आहे, फक्त वरचा जो पोर्शन आहे तो प्लास्टिकचा आहे. क्वालिटी वाईज परफेक्ट आहे, फक्त क्वांटिटी वाईज खूप कमी बसेल, पण दिसायला खूप छान. आणि हा जो कलर आहे ना, हा नवीन बघितला मी आता IKEAमध्ये. जनरली IKEAमध्ये आहे ना, आत्तापर्यंत मी व्हाईट, ब्लॅक असेच कलर बघितले होते. पण आत्ता आहे ना, त्यांनी बरेच नवीन कलर पण डिझाईन केलेले आहेत. त्यामध्ये ही जी बॉटल तुम्हाला दिसते आहे, ही देखील ऑइल डिस्पेन्सर आहे. फक्त ही जी बॉटल आहे ती सिरामिक्सची आहे. तर तो एक मला कॉन्सेप्ट छान वाटला आणि थोडासा नवीन लूक येतो आहे.
त्यानंतर हे पाटासारखं दिसणारं जे आहे हा एक चॉपिंग बोर्ड आहे लाकडाचा. खूप छान क्वालिटी आहे, पण जरा कॉस्ट वाईज आहे ना मला थोडासा जास्त वाटला. पण तशीच त्याची क्वालिटी देखील आहे. वजन खूप जास्त आणि एक अखंड लाकडाचं बनवलेलं असल्यामुळे ना तुटायची काहीच भीती नाही आहे. मेन म्हणजे IKEAचे जे काही चॉपिंग बोर्ड्स आहेत ना, हे बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचे असतात. जर त्याचा रेट तसा असेल तर आणि जर काही कमी रेटचे असतील ना तर मे बी ते तुटतात. कारण लाकडाचं आहे, त्याला व्यवस्थित जर आपण प्रॉपरली मेंटेन नाही केलं तर ते तुटतातच. त्यानंतर ह्या नवीन मी सिरामिक्सचे जार बघितले. तर तुम्हाला जसं मी म्हटलं की आता हा एक नवीन कलर आलेला आहे IKEAमध्ये. तर बघा इतका छान आणि इतका असा विंटेज लूक देतो आहे. त्याचं जे झाकण आहे ना ते आधीच्या याच्यामध्ये आपण नाही का लोणचं वगैरे ठेवायचो, तशा पद्धतीच्या ह्या नवीन बरण्या आलेल्या आहेत. आणि हे नवीन कलेक्शन आहे सगळं. तुम्ही मे बी हे कलेक्शन IKEAमध्ये जर आत्ता गेलात तर तुम्हाला नक्की भेटेल. त्यानंतर ह्या ज्या काचेच्या बरण्या आहेत त्याच्यामध्ये देखील त्यांनी हा जो कलर आहे तो नवीन ॲड केलेला आहे, ज्याच्यामुळे लूक आहे ना बरण्यांचा तो खूप छान येतो आहे. पण आपल्या ज्या काचेच्या बरण्या आहेत ना त्याच छान वाटतात. या एवढ्या मला छान वाटलेल्या नाही आहेत. तर कॉस्ट वाईज ऑलमोस्ट त्याच कॉस्टमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये आपण आधीच्या ज्या बरण्या आहेत त्याच कॉस्टमध्ये आहेत. तर बघा ह्या अशा दिसायला तर खूप छान दिसतात, पण शेवटी काचेच्या म्हटलं तर त्याचा लूक आहे ना त्या कलरफुल बरण्यांमध्ये येत नाही. तर इथे पण त्यांनी ज्या बरण्या ठेवलेल्या आहेत म्हणजे जे काही हेवी ड्युटी आहे ते सगळे खाली आहेत. आणि जसे साईज वाईज आपण बरण्यांमध्ये जाऊ तशा त्यांच्या बरण्या देखील वेगळ्या वेगळ्या आहेत. तर हे एक मला आहे ना IKEAमध्ये नवीन नवीन कॉन्सेप्ट मिळून जातात आणि ते मी घरामध्ये आपल्या ट्राय करू शकतो असे काही कन्सेप्ट आहेत. त्यानंतर हे आहेत नवीन फ्रीज ऑर्गनायझर्स. तर हे इतके कॉम्पॅक्ट आणि इतके स्लिक आहेत. म्हणजे आता बघा याच्यामध्ये 2 साईज आहेत आणि याची जी झाकणं आहेत ना ती पूर्ण अशी टाईटली बसत नाही आहेत, वरच्यावर ठेवलेली आहेत. म्हणजे आपण याला व्यवस्थित स्टॅक करू शकतो. आणि जनरली आपण फ्रीजमध्ये काही स्टोअर करत असू तर त्याला एअरटाईट असे झाकणं जरी नसतील तरी देखील आपल्या ज्या भाज्या आहेत त्या फ्रेश राहतात. तर यामध्ये आहेत ना 2 साईजेस आहेत. ही एक मोठी साईज आहे आणि मला परफेक्ट वाटली साईज. फ्रीजमध्ये वगैरे आहे ना आपली जी पूर्ण जागा आहे ना फ्रीजमधली, जर तुमचा माझ्यासारखा छोटा फ्रीज असेल ना तर हे असे जे कंटेनर्स आहेत ना हे दिसायला देखील छान दिसतात. आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे आहे ना कुठली गोष्ट इकडे तिकडे राहत नाही फ्रीजमध्ये, व्यवस्थित दिसली की वापरली जाते. नाही तर जनरली काय होतं मागची जी जागा आहे ती आपली रिकामी राहून जाते आणि मग ते वस्तू तशाच राहतात. त्यानंतर इथे मी तुम्हाला थोडीफार क्रॉकरी दाखवते. खूप जास्त नाही, कारण नवीन असं काही मला वाटलं नाही. पण काही म्हणजे जे कलर आहेत ना IKEAमधले जे क्रॉकरीचे कलर आहेत ना ते एकदम युनिक आणि एकदम असे डिसेंट कलर दिसतात. असं खूप व्हायब्रंट नाही, डिझाईन्स खूप नाही आणि कलर जे आहेत ना सिलेक्शन IKEAचे क्रॉकरीचे ते खूप छान वाटतं. आणि असं एकदम शांत असा लूक येतो क्रॉकरी बघितल्यावरती. त्यामध्येच बघा हे एक असं छोटंसं जग आहे, सिरामिक्सचं आहे. आपण काही याच्यामध्ये सर्व करू शकतो. दिसायला देखील खूप सुंदर दिसतात. खूप असे काही डिझाईन्स वगैरे बनवलेल्या नाही आहेत. क्रॉकरी एकदम अशी डिसेंट ठेवलेली आहे. त्यानंतर हे जे लेझी सुजन्स आहेत त्याच्यामध्ये IKEAमध्ये थोडीशी मोठी साईज आलेली आहे. पण मला ही जी साईज आहे ना ती एवढी प्रॅक्टिकल वाटत नाही आहे, कारण आपला जो ओटा आहे तो याच साईजमध्ये असतो आणि खूप जास्त जागा जाते लेझी सुजन्सनी. पण आपण हे जे आहेत ते आपले कॅबिनेट्स वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये हे छोटंवालं ठेवू शकतो, पण मोठंवालं जे आहे ना ते थोडंसं मला मोठं वाटतं आहे. त्यानंतर बाउल्सवरती वगैरे काही झाकून ठेवायला हे असे व्हायरलमध्ये रबरचे लीड आलेले आहेत. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत, ऑनलाईन देखील अवेलेबल आहेत. तर तेच सेम आता IKEAमध्ये देखील मी बघितले. बाउलवरती वगैरे प्लेट्स आपण ठेवतो तर त्याच्या बदल्यात आपण ह्या अशा रबरच्या ज्या लीड्स आहेत त्या वापरू शकतो. व्यवस्थित एअरटाईट होतात बाउल्स आणि जनरली आपल्या बाउल्ससाठी आहेत ना झाकण वगैरे नसतात, तर तेव्हा आपण ह्या अशा रबरच्या लीड्स वापरू शकतो.
त्यानंतर लॅम्पमध्ये आपण जनरली डिसेंट कलर बघितले आहेत, पण इथे आता IKEAमध्ये हा जो लॅम्प आहे तो थोडासा व्हायब्रंट कलरमध्ये होता, की त्याची जी वॉल आहे ना ती देखील तशाच कलरमध्ये आहे, तर खूप रिच लुक येत होता. तर याच्यासोबतच जो वरचा शेल्फ होता ना त्याच्यामध्ये हे असे व्हायब्रंट कलरमध्ये कप देखील होते, तर खूप छान वाटत होते ते कप. सोबतच जे कॉम्बिनेशन होतं ना ते खूप छान वाटत होतं. तर हे बघा, हे मे बी जूट मटेरियलमध्ये डिझाईन केलेले टिश्यू पेपर होल्डर्स आहेत. दिसायला परफेक्ट आहेत आणि IKEAचे जे टिश्यू पेपरची जी साईज आहे ना त्याच साईजला हे डिझाईन केलेले आहेत. आपले रेग्युलरचे जे टिश्यू पेपर आहेत ना त्याच्यासाठी हे खूप मोठं होईल. तर इथे बघा, एखादी ओपन शेल्फ असेल ना तर त्या ओपन शेल्फला आपण कशा पद्धतीने ऑर्गनाईज करू शकतो ना त्याचे एकदम परफेक्ट एक्झाम्पल इथे आहेत. असे ऑर्गनायझर्स आपण वापरू शकतो की ज्याला झाकण व्यवस्थित असेल आणि एकदम असं टाईटली झाकण नाही आहे त्याला. हे जे तुम्हाला बॉक्सेस दिसत आहेत ना हे प्लास्टिकचे आहेत आणि याला त्यांनी झाकण जे आहे ना ते लाकडाचं ठेवलेलं आहे आणि मेन म्हणजे ते एअरटाईट नाही आहे. त्यांनी फक्त वरच्यावरती ते झाकण ठेवलेलं आहे आणि बघा इतका डिसेंट लूक आलेला आहे ना त्या एका ओपन शेल्फला. खूप सुंदर वाटतं आपण अशा पद्धतीने काही ऑर्गनाईज केलं तर. त्यानंतर हे जे सोप डिस्पेन्सर्स आहेत ना हे खूप रिच लुक देतात, कारण याला आहे ना गोल्डन टच आहे. तर इथे बघा त्यांनी कशा पद्धतीने इथे हा जो एक शेल्फ आहे तो डेकोरेट केलेला आहे. तर हे बघा, ह्या ज्या छोट्या छोट्या बरण्या आहेत ना त्या इतक्या क्यूट दिसत होत्या. तर एक आयडिया आली, तर ह्या अशा बरण्या आहेत बघा, तर याच्यामध्ये आपण साबण वगैरे खूप छान असे ठेवू शकतो. आपल्या बाथरूममध्ये वगैरे जो आपण एक्स्ट्राचे साबण ठेवतो ना ते आपण काढून ह्याच्यामध्ये ठेवलं ना तर इतकं छान दिसेल आणि इतका रिच लुक येईल ना. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना घरामध्ये मी खूप म्हणजे ऑब्झर्व करते आणि काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करते. त्यानंतर प्लास्टिक्स जर तुम्हाला वापरायचं नसेल आणि घरामध्ये अशा ओपन शेल्फमध्ये थोडासा असा वेगळा लूक द्यायचा असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीचे जे बास्केट्स आहेत ते वापरू शकता. दिसायला खूप छान दिसतात, खूप युनिक वाटतं. त्यानंतर इथे आहेत ना नवीन म्हणजे मी हे वास बघितले जे पूर्ण काचेचे आहेत, पण याचा जो कलर आहे ना तो इतका डार्क वाटत होता. तर याच्यामध्ये 2 डिझाईन्स होत्या. एक म्हणजे हा ऑरेंज कलरमध्ये आणि दुसरा हा येल्लोमध्ये. दिसायला तर खूप छान वाटत होतं, पण प्रॅक्टिकल नव्हतं हे देखील, पण दिसायला इतके सुंदर दिसत होते हे. तर तुम्हाला असे व्हायब्रंट कलर आवडत असतील ना तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. मला आहेत ना थोडेसे असे डिसेंट आणि थोडंसं असं कोझी क्लायमेट करणारे जे काही कलर्स असतात ना ते आवडतात. तर इथे बघा हे असे लॅम्प होते. तर हे लॅम्प जे आहेत ना हे चार्जिंगवाले होते. याला चार्ज केल्यानंतर हे अशा पद्धतीने कोझी क्लायमेट देतात. तर मला हा पण एक नवीन कन्सेप्ट आणि छान वाटला. तर तुम्हाला माहितीच आहे की मी पण अशाच पद्धतीने जे कॅन्डल्स आहेत ना ते स्टोअर करते. तर ह्या अशा ज्या बर्नरमध्ये जेव्हा आपण कॅन्डल स्टोअर करतो ना तेव्हा त्याचा वास आहे ना बिलकुल पण जात नाही. व्यवस्थित वास राहतो आणि आपले जे कॅन्डल्स आहेत ना ते आपण वर्षानुवर्ष टिकवून ठेवू शकतो. तर मी हे IKEAमधूनच बघितलं होतं आणि ते सगळ्या ज्या स्टेप्स आहेत ना त्या मी घरी फॉलो करते. तर बघा या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण आपल्याला जर माहिती असेल ना, तर घरामध्ये आपण बरीच बचत करू शकतो. किचनमधली एखादी बरणी जर तुम्ही डिस्कार्ड करत असाल ना, तर ती किचनमधून सोडून दुसरीकडे कुठेतरी वापरू शकतो. आपल्या कपाटामध्ये देखील आपण अशा काही-काही बरण्या आहेत ना, त्या आपण स्टोरेज म्हणून वापरू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्या आपण इकडे-तिकडे जर थोडाफार विचार केला ना, तर वापरू शकतो. आणि माझ्या देखील मी किचनमधल्या जर बरण्या डिस्कार्ड करत असेल ना तर त्या मी देवघरामध्ये किंवा माझ्या वॉर्डरोबमध्ये वापरते. त्यानंतर हा जो तुम्हाला छोटासा डबा दिसतोय ना हा आपण फ्रीजमध्ये कोथिंबीर कढीपत्ता वगैरे स्टोअर करण्यासाठी वापरू शकतो. तर जेव्हा आपल्याला आहे ना शेवया वगैरे स्पॅगेटी वगैरे काही स्टोअर करायचे असेल ना तर ह्या अशा उभ्या बरण्या IKEAमध्ये मिळतात. त्याच्यामध्ये काही तुटत नाहीत. नूडल्स वगैरे आपण याच्यामध्ये खूप छान स्टोअर करू शकतो. हाईट वाईज एकदम परफेक्ट आहे. दिसायला देखील खूप छान दिसतात.
त्यानंतर ह्या तुम्हाला ट्रॉल्या दिसत आहेत, ह्याची जी विड्थ आहे ती खूप छोटी आहे. एखादा जर फ्रीजच्या आणि आपल्या कॅबिनेटच्यामध्ये जर काही जागा असेल ना, तर तिथे आपण अशा पद्धतीच्या ज्या काही ट्रॉली आहेत ना, त्या वापरू शकतो. याला खाली व्हील्स देखील आहेत. त्याच्यामध्ये कॉर्नर पीसमध्ये देखील एक रॅक होती, ती देखील आपण वापरू शकतो. या एक ऑप्शन आहेत, की जर आपल्या किचनमध्ये खूप कमी जागा असेल ना, तर याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी ऑर्गनाईज करू शकतो. जर तुम्हाला क्रॉकरी वगैरे काही ऑर्गनाईज करायची असेल, तरी देखील हा जो ऑप्शन आहे ना, तो खूप छान ऑप्शन आहे. त्यानंतर जर बाथरूममध्ये तुम्हाला असे शेल्फ्स हवे असतील, तर हा एक खूप छान ऑप्शन होता. 2000चा आहे. पण बघा, कलर त्याचा परफेक्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला स्टोरेजसाठी पण जागा मिळते आणि बाहेर असा छान वेगळ्या पद्धतीचा म्हणजे गोल असा आरसा आहे. तर हा एक मी आत्ता नवीन IKEAमध्ये बघितला आणि त्याच डिझाईनला मॅचिंग म्हणून ही एक अशी नवीन मी रॅक बघितली. त्याचे जे डोअर्स आहेत ना, हे अशा पद्धतीने ओपन होतात. प्लास्टिकची आहे, पण प्लास्टिक देखील याचं स्ट्रॉंग आणि स्टडी आहे. तर मी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना, त्या नवीन दिसल्या त्या कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला माझ्याची व्हिडिओ आवडली असेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.